आणि ज्या पुरावरून असं लक्षात येतं की माणूस हा पाषाण युगापासून महाराष्ट्रात राहत आहे, पण मला आजपर्यंत ना कोणी महाराष्ट्राचा इतिहास सांगितला ना कोणी शिकवलं. तर या चाणक्यांना वाटलं की आपल्या या मगध राज्यावर आजूबाजूने हल्ला होऊ शकतो, आजूबाजूने लोक आपले टेरिटरी कव्हर घेऊ शकतात. या चाणक्याला भर दरबारात अपमानित करतात. चंद्रगुप्त मौर्य आणि त्यांच्या सैनिकांना ते प्रोत्साहित करतात मगध जिंकण्यासाठी. नंद महाराजांसोबत त्यांची अनबन झालेली आहे, त्या सर्वांना आपल्या सैन्यात सामील करतात. हे इथपर्यंत पसरत गेलं, म्हणजे पूर्वेकडून पश्चिम आणि दक्षिणेकडून उत्तरपर्यंत पूर्ण मौर्य साम्राज्य चालतं. आणि याच काळात म्हणजे इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकामध्ये जे अजिंठा वेरूळ लेणे आहे ते याच काळात बांधण्यात आले. पण सातवाहन घराण्याबद्दल पण 2 कॉन्ट्रोवर्सी आहे. अभिरा साम्राज्याने आधी नाशिक काबीज केले. अजिंठा गुहेमध्ये जेव्हा वाकटक घराण्यांचे काही शिलालेख सापडले, त्या शिलालेखामध्ये या वाकटक घराण्यांचे पूर्ण डिटेलमध्ये वर्णन केलं आहे. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचा इतिहास जर बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये मानव आणि त्यांचं अस्तित्व हे पाषाण युगापासून आहे. आणि पाषाण युगाची सुरुवात 27 लाख वर्षापूर्वी झाली. आणि याचा पहिला पुरावा 1863 मध्ये मराठवाड्यातील गोदावरी नदीच्या काठी मुंगपैठण येथे सापडला आहे. आणि हा पुरावा सापडल्यानंतरच नाशिकमध्ये एक महत्त्वाचा पुरावा सापडला. आणि ज्या पुराव्यावरून असं लक्षात येतं की माणूस हा पाषाण युगापासून महाराष्ट्रात राहत आहे. आणि एवढंच नाही तर हा तो कालखंड होता जेव्हा मनुष्य एक माणूस म्हणून विकसित होत होता. आणि या पुराव्यावरून हे लक्षात आले की हा पुरावा सुमारे 25 लाख वर्षापूर्वीचा आहे. आणि यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की आपल्या महाराष्ट्र भूमीचा इतिहास किती जुना आहे. मला जेवढं प्रेम आणि जेवढा गर्व भारतीय असल्याचा आहे, तेवढंच प्रेम मला या महाराष्ट्रावर आहे, महाराष्ट्र भूमीवर आहे. आणि तुम्हाला पण असेल. पण जेव्हा आजूबाजूला बघतो तेव्हा आपल्याला भारताचा इतिहास शिकवला जातो, सांगितला जातो, जे की चांगली गोष्ट आहे. पण मला आजपर्यंत ना कोणी महाराष्ट्राचा इतिहास सांगितला ना कोणी शिकवला, हे फार मोठं दुर्दैव आहे. म्हणूनच आपल्या चॅनलवर मी एक सिरीज स्टार्ट करत आहे, ज्यामध्ये आपण महाराष्ट्राचा इतिहास वेगवेगळ्या बाजूने डिटेलमध्ये बघणार आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण इसवी सन पूर्व 4 ते 600व्या शतकापर्यंत डिटेलमध्ये पूर्ण इतिहास बघणार आहोत. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याची ती एक गोष्ट सांगायची की मी असेच व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो. मग जर तुम्हाला माझं काम आवडत असेल किंवा माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन नक्की ऑन करा, कारण हे तुमच्यासाठी फार छोटीशी गोष्ट आहे, पण मला असेच व्हिडिओ तयार करण्यासाठी ते मोटिवेशन देत असतं. इसवी सन पूर्व 4थ्या आणि 3ऱ्या शतकात महाराष्ट्रात मौर्य साम्राज्याचे राज्य होते. आणि या मौर्य साम्राज्याचे संस्थापक होते चंद्रगुप्त मौर्य. आणि सम्राट अशोक हे या कालखंडातील प्रमुख शासक होते. आता जे तुम्ही स्क्रीनवर बघत आहात हे आहे मगध. आणि या मगधवर नंद साम्राज्य होते आणि याचे शासक होते नंद राजा. आता मगध कुठं, महाराष्ट्र कुठं, मग मी मगध बद्दल का सांगतोय तुम्हाला थोड्या वेळात समजेलच. तर इसवी सन पूर्व 325 मध्ये हे मगधचं एवढं साम्राज्य तयार झालं. आणि हे मगधचं साम्राज्य त्यावेळेस त्याच्या शिखरावर होतं. तुम्ही चाणक्याच्या गोष्टी ऐकल्या असतील, महान विद्वान चाणक्याच्या अशा वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या पुस्तकं वाचलीच असतील. तर हे जे चाणक्य होते ते ह्याच कालखंडातले होते. तर या चाणक्यांना वाटलं की आपल्या या मगध राज्यावर आजूबाजूने हल्ला होऊ शकतो, आजूबाजूने लोक आपले टेरिटरी कव्हर घेऊ शकतात. तर ते काय करतात की त्यावेळेचे जे साम्राज्याचे राजा होते नंद राजा, हे त्यांच्याकडे जातात आणि त्यांना सल्ला देतात की आपल्या मगधवर आजूबाजूने हल्ला होऊ शकतो, आपल्याला काहीतरी हालचाल केली पाहिजे. तेव्हा नंद महाराज महान विद्वान चाणक्याला म्हणतात की आता तू मला शिकवणार का. आणि असं बोलून असं बरेच शब्द वापरून हे तेव्हा या चाणक्याला भर दरबारात अपमानित करतात. मग या चाणक्याला फार राग येतो आणि ते ठरवतात आणि वचन देतात की तब तक ये शिखा नहीं बांधूंगा जब तक नंदवंश को पाटलिपुत्र से जड़ समेत उखाड़ कर फेंक नहीं देता. नाश हो तेरा नाश. मग त्यांनी अशी शपथ घेतल्याच्या नंतर ते चंद्रगुप्त मौर्यांकडे जातात. हे चंद्रगुप्त मौर्यांकडे यासाठी जातात कारण महान विद्वान चाणक्यांना त्यांच्यामध्ये हे साम्राज्य आणि हे यावर हल्ला करण्याची क्षमता दिसत होती. चाणक्य स्वतः हे चंद्रगुप्त मौर्यांना प्रशिक्षित करतात, त्यांना शिकवतात, सर्व काही शिकवतात. आणि चंद्रगुप्त मौर्य आणि त्यांच्या सैनिकांना ते प्रोत्साहित करतात मगध जिंकण्यासाठी. आता चंद्रगुप्त मौर्य चातुर्याने लढण्याची साधने गोळा करतात. आणि एवढंच नाही
तर नंद साम्राज्यात आणि आजूबाजूच्या परिसरात जे जे तरुण नंद महाराजाच्या विरोधात आहे, जे जे नंद महाराजांसोबत त्यांची अनबन झालेली आहे, त्या सर्वांना आपल्या सैन्यात सामील करतात। मग आता इसवी सन पूर्व 323 ते इसवी सन पूर्व 321 याच्या दरम्यान मौर्य साम्राज्य नंद साम्राज्यावर हल्ला करतात आणि यामध्ये एक युद्ध होतं। इसवी सन पूर्व 321 मध्ये मौर्य साम्राज्य युद्ध जिंकतात आणि तेथील सम्राट होतात चंद्रगुप्त आणि जे महान विद्वान चाणक्य होते हे तेथील मोठे राजनेता होतात। इसवी सन पूर्व 320 मध्ये आता जे तुम्ही स्क्रीनवर बघत आहात तर एवढा मोठा साम्राज्य हा चंद्रगुप्त मौर्य याने केवळ 20 वर्षाचा असताना एवढा मोठा विस्तार केला आणि इसवी सन पूर्व 300 पर्यंत हे इथपर्यंत पसरत गेलं, म्हणजे पूर्वेकडून पश्चिम आणि दक्षिणेकडून उत्तरपर्यंत पूर्ण मौर्य साम्राज्य चालतं आणि याच्या अंडरमध्येच होतं आपलं महाराष्ट्र। त्यामुळे या महाराष्ट्रावर मौर्य साम्राज्याचं वर्चस्व होतं आणि चंद्रगुप्त मौर्याच्या नंतर त्यांचा मुलगा हा गादीवर बसला आणि त्याच्यानंतर सम्राट अशोक हे गादीवर बसले। मौर्य साम्राज्यावर सम्राट अशोक यांचे शासक चालत होते आणि याच काळात म्हणजे इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकामध्ये जे अजिंठा वेरूळ लेणे आहे ते याच काळात बांधण्यात आले। आता मौर्य साम्राज्याचा ऱ्हास कसा झाला याबद्दल फार कन्फ्युजन आहे, आपण ते पुढे डिस्कस करणारच आहे। तर इसवी सन पूर्व 230 ला हे आपला जे महाराष्ट्र आहे तो सातवाहन घराण्याने ताब्यात घेतला आणि याच्यावर पुढील 400 वर्ष राज्य केलं। पण सातवाहन घराण्याबद्दल पण 2 कॉन्ट्रोवर्सी आहे। त्याच्यातली पहिली कॉन्ट्रोवर्सी म्हणजे त्यांचं ओरिजिन कुठून झालं, हे त्यांचा उगम कुठून झाला आहे। तर विद्वानांचा पहिला वर्ग असं म्हणत आहे की त्यांचा उगम हा पूर्व दख्खनमध्ये झाला आहे, म्हणजे सध्याच्या आंध्र प्रदेशमध्ये झाला आहे। तर विद्वानांचा दुसरा वर्ग असं म्हणत आहे की त्यांचा उगम हे पश्चिम दख्खनमध्ये झाला आहे, म्हणजे सध्याच्या महाराष्ट्रामध्ये झाला आहे। एवढंच नाही तर अजून 2 वर्ग आहेत जे सांगतात की यांचा उगम ना की पूर्वेला झाला ना पश्चिमेला झाला, यांचा उगम दुसरीकडूनच झाला आहे। आणि या सातवाहन घराण्याबद्दल दुसरी कॉन्ट्रोवर्सी किंवा दुसरं कन्फ्युजन असं आहे की यांनी विस्तार कसा केला। तर त्याच्यातला पहिला वर्ग असं म्हणत आहे की त्यांनी मौर्य साम्राज्याला हरवून आपला विस्तार केला आहे। तर दुसरा वर्ग असं म्हणत आहे की सम्राट अशोकच्या नंतर म्हणजे जी मौर्य साम्राज्याची जी शेवटची पिढी होती ती फार कमजोर होती आणि त्यांचा पूर्णपणे ऱ्हास झाल्याच्या नंतर सातवाहन घराण्याने आपला विस्तार केला आहे। आणि यांनी विस्तार कसा केला तर सातवाहन घराण्याची राजधानी होती प्रतिष्ठान, म्हणजे सध्याचं जे पैठण आहे ही त्यांची राजधानी होती। त्यांनी पैठण आणि पैठणच्या जो आजूबाजूचा परिसर आहे पहिले त्यांनी तेथे सत्ता आणली आणि त्याच्यानंतर ते विस्तार करत करत त्यांनी एक मोठं साम्राज्य तयार केलं। आणि हा जो तुम्ही स्क्रीनवर बघत आहे हा जो एरिया आहे त्यावर त्यांनी पुढील 400 वर्ष राज्य केलं। जसं मौर्य साम्राज्यामध्ये चंद्रगुप्त होते, त्यांचा मुलगा होता सम्राट अशोक होते, असे वेगवेगळे शासक होऊन गेले, तसंच सातवाहन घराण्यामध्ये देखील वेगवेगळे शासक होऊन गेले आणि त्यातील महत्त्वाच्या शासकापैकी एक म्हणजेच गौतमीपूर्व सतकर्णी हे एक महत्त्वाचा रूलर होऊन गेला। यांनी या सातवाहन घराण्याचा मोठ्या प्रमाणात विस्तार केला आणि या सातवाहन वंशातील शेवटची व्यक्ती होती श्रीयश सातकर्णी आणि त्यांच्या शेवटच्या वर्षात शेवटच्या कारकिर्दीमध्ये अभिराज साम्राज्याने आधी नाशिक काबीज केले। नाशिक काबीज केल्याच्या नंतर त्यांनी हळूहळू आपली टेरिटरी आपला हळूहळू विस्तार केला आणि आपला बेस स्ट्रॉंग केला। आता जे तुम्ही स्क्रीनवर बघत आहात मग जो येलो एरिया आहे त्या पूर्ण एरियावर अभिराज साम्राज्याने राज्य केले आहे। आणि जसं सातवाहन घराण्याच्या ओरिजिन सातवाहन घराण्याचं मूळ कुठून आलंय, त्यांचा उगम कुठून आलाय याबद्दल कॉन्ट्रोवर्सी आहे, तसंच या अभिराज साम्राज्याच्या उगम बद्दल पण फार कॉन्ट्रोवर्सी आहे, म्हणजेच फार कन्फ्युजन आहे की त्यांचा उगम कुठून झाला आहे। मग आता मी तुम्हाला स्क्रीनवर एक स्क्रीनशॉट लावतोय तर त्यावर तुम्ही बघू शकता की यांचा ओरिजिन कुठून आला आहे, कुठला वर्ग काय म्हणत आहे, पुराणामध्ये काय लिहिलं आहे, महाभारतामध्ये काय लिहिलं आहे, असे वेगवेगळे मी स्क्रीनवर लावलेले आहे। तुम्ही व्हिडिओ पॉज करून ते वाचू शकता। या अभिराज साम्राज्याने पण जवळपास 270 शतकापर्यंत यावर राज्य केलं। पण जेव्हा अभिराज साम्राज्याने आपले वरिष्ठ पुत्र यांचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा त्यांनी आपलं वर्चस्व गमावलं, सर्वोच्च स्थान गमावलं आणि त्यांचं वर्चस्व कमी झालं। तेव्हा वाकाटक घराण्याने हे त्यांचं संपूर्ण साम्राज्य जिंकून घेतलं, त्याच्यावर कब्जा केला आणि या वाकाटक घराण्याचे संस्थापक होते विद्याशक्ती। आता ही जी विद्याशक्ती आहेत तर याबद्दल फारसं कोणालाच माहीत नाही आणि अजिंठा गुहेमध्ये जेव्हा वाकाटक घराण्यांचे काही शिलालेख सापडले त्या शिलालेखामध्ये या वाकाटक घराण्यांचे पूर्ण डिटेलमध्ये वर्णन केलं आहे आणि यांनी 96 वर्ष राज्य केलं हे पुराण सांगतात। यानंतर वाकाटक साम्राज्याचे पहिले शासक झाले प्रवरसेन I। व्ही मिर्शा यांच्या म्हणण्यानुसार प्रवरसेन I ने उत्तर महाराष्ट्र, गुजरात किंवा कोकणामध्ये कोणताही विजय मिळवला नाही अशी शक्यता आहे, परंतु त्यांनी महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा आणि सोलापूर अशा जिल्ह्याचा समावेश असलेला कुंतलाचा भाग त्यांनी जिंकला असावा असे त्यांनी सांगितले। त्यानंतर प्रवरसेन I च्या मृत्यूनंतर हे जे वाकाटक साम्राज्य होते ते 4 भागांमध्ये विभाजित झाले आणि त्याच्यापैकी 2 प्रमुख शाखा होती। त्यातील पहिली महत्त्वाची शाखा होती प्रवरा नंदवर्धन
आणि या शाखेने वर्धा जिल्ह्यातील पवनार, नागपूर जिल्ह्यातील मनसर आणि नंदवर्धन अशा विविध ठिकाणावर राज्य केले आणि या शाखेचा शेवटचा राजा होता पृथ्वीसेन। आणि या वाकाटक घराण्याची दुसरी महत्त्वाची शाखा होती वत्सगुल्मा आणि ही शाखा होती प्रवरसेन 1च्या दुसऱ्या मोलाची। या शाखेने महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील वत्सलमय गुल्मा म्हणजे सध्याचं जे वाशिम आहे त्याला आपली राजधानी केली आणि तेथून सर्व राज्य केलं। आता या शाखेने जे अजिंठा वेरूळ लेणे आहे तेथील बौद्ध लेण्याचे देखील संरक्षण केले होते आणि या शाखेचा शेवटचा राजा होता हरिसेन। आता या वाकाटक घराण्याने 480 या शतकापर्यंत एवढं साम्राज्य काबीज केलं होतं आणि या वाकाटक घराण्याच्या शेवटच्या काळामध्ये आपापसातच फार मतभेद झाले होते आणि हा जो तुम्ही स्क्रीनवर एरिया बघत आहात या एरियामध्ये कादम यांचे साम्राज्य होते आणि या कादम साम्राज्याने वाकाटक घराण्याची स्थिती पाहता त्यांच्यावर आक्रमण केले आणि वाकाटक घराण्याचे पूर्ण साम्राज्य काबीज केले। तर हा होता महाराष्ट्राचा व्हिडिओ। जसं की मी सुरुवातीला सांगितलं की महाराष्ट्राचा इतिहास फार मोठा आहे, त्याच्यातला जर मी एक प्रत्येक शासक जर कव्हर केला असता, प्रत्येकाबद्दल जर माहिती सांगितली असती तर हा व्हिडिओ फार किचकट झाला असता। त्यामुळे मी यामध्ये मेजर इव्हेंट्स आणि मेजर शासक कव्हर केलेले आहेत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 6व्या शतकापासून ते 1200व्या शतकापर्यंतचा डिटेलमध्ये इतिहास बघणार आहोत। त्यामुळे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला जर या सिरीजचा भाग व्हायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन नक्की ऑन करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला, कारण तुमचे एक एक कमेंट मला असेच व्हिडिओ तयार करण्यासाठी मोटिवेशन देत असतं। भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।